नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. उच्च न्यायालयाच्या आदेशानं मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत भाग हटवला. रिसॉर्टचे मालक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी स्वतःहून पाडले बांधकाम. दादांना ठाकरेंवर विश्वास, फडणवीसांचा वेगळाच कयास. दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी अंदाज. रत्नागिरीतील शीळ धरणात फक्त 25%च पाणी शिल्लक. उपयुक्त पाणी साठा 15 जूनपर्यंत पुरेल, पालिका प्रशासनानं दिली माहिती. आणि अक्षय तृतीयेला हापूसचा गोडवा. एपीएमसीत 1 लाख पेट्यांची आवक. दक्षिणेतील आंबाही दाखल. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी असलेल्या बहुचर्चित साई रिसॉर्टच्या अनधिकृत असलेल्या 3ऱ्या मजल्यावरील बांधकाम हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. यावेळी साई रिसॉर्टचे मालक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला भाग स्वतःहून पाडण्याचे विनंती वजा प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत 10 मे पर्यंत बांधकाम हटवण्यासाठी वेळ दिला होता. त्याप्रमाणे सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचं अनधिकृत 3ऱ्या मजल्यावरील बांधकाम जवळपास हटवले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टचा अनधिकृत असलेला भाग आज स्वतः साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी पाडून टाकलाय. याचा आढावा घेतलाय सहसंपादक नंदेश खेडेकर यांनी. सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी वसलेल्या साई रिसॉर्ट या ठिकाणी आहोत. खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने या साई रिसॉर्ट प्रकरणी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर साई रिसॉर्टचे मालक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये विनंती वजा प्रतिज्ञापत्र सादर करून 3ऱ्या मजल्यावरील जे अनधिकृत बांधकाम आहे हे अनधिकृत बांधकाम स्वतः पाडण्याची मागणी केली होती. आणि या मागणीचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने 10 मेपर्यंत हे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे पुन्हा एकदा आदेश दिले होते. आणि त्यानुसार या साई रिसॉर्टचे मालक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी संपूर्ण साई रिसॉर्टचं 3ऱ्या मजल्यावरील जे अनधिकृत बांधकाम आहे हे बांधकाम सध्या हटवलेलं आहे. आपण माझ्या पाठीमागे सध्या पाहू शकताय की हेच ते साई रिसॉर्ट आहे. मुरुड येथील साई रिसॉर्ट हे सर्वत्र सध्या प्रसिद्ध आहे. आणि या साई रिसॉर्टमधील जो 3रा भाग आहे म्हणजे जो छताचा भाग होता आणि हा भाग अनधिकृत असल्याने तो भाग आता पूर्णपणे हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आत्तापर्यंत बहुतांश भाग हा साई रिसॉर्टचा हटवला असून उर्वरित भाग देखील या ठिकाणी सध्या हटवला जात आहे. खरं तर साई रिसॉर्ट प्रकरण संपूर्ण राज्यात गाजलेलं आहे. कोकणातील काही बड्या नेत्यांनी या संदर्भात तक्रारी करून कोकणातील पर्यटनाला ठेच लागेल असं वर्तन केल्याचे आरोप देखील केले जात आहेत. साई रिसॉर्ट प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत रिसॉर्ट व हॉटेल यांची माहिती देखील राज्य सरकारकडे आता मागवलेली आहे. यामध्ये अनेक हॉटेल्स व रिसॉर्टचा देखील समावेश होऊ शकतो. एकंदरीत आपण जर पाहिलं तर साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यटनाला ठेस लागण्याचं काम झाल्याचं या ठिकाणी स्थानिकांकडून बोललं जात आहे. माझे कोकणसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर कदमसह नंदेश खेडेकर, मुरुड, दापोली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून येत्या 10 जूनला ही निवडणूक होणार आहे. राज्यातील 4 मतदारसंघात ही निवडणूक होणार असून कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना महायुतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीकडून यावेळेस मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी करताना या संदर्भात कोकणातील प्रमुख मनसेचे पदाधिकारी लवकरच मुंबईत जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे कोकणातील फायरब्रँड नेते आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक कामांमध्ये देखील त्यांचा मोठा वाटा असतो. कोकणातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक होत लोकांना न्याय दिलाय. विशेष म्हणजे वैभव खेडेकर हे तरुणांचे आयडॉल आहेत. सुशिक्षित तरुणांमध्ये तसेच सुशिक्षित वर्गामध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीचा मोठा ठसा पाहायला मिळतोय. वैभव खेडेकर यांनी विद्यार्थी सेनेमधूनच राजकारणात प्रवेश केला आहे. ते पदवीधर आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थी सेनेपासून काम करत असताना कोकणात तरुणांची मोठी फळी त्यांनी तयार केली आहे.
कोकणातील स्थानिक पातळीवरती वैभव खेडेकर यांच्या कर्तृत्वाचा, कार्याचा आणि समाजसेवेचा हात इतर कोणीही धरू शकत नाही. कोकणात अशी एकही व्यक्ती नाही जी वैभव खेडेकर या व्यक्तिमत्वाला ओळखत नाही. त्यामुळे आता कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानं वैभव खेडेकर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीने उमेदवारी द्यावी अशी मागणी कोकणातील मनसेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. पदवीधर शिक्षण संघाच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. येत्या 10 जूनला त्या निवडणुका होतील देखील. आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकाची, कोकणातील सर्व महाराष्ट्र सैनिकाची एकच इच्छा आहे की महायुतीकडून सन्माननीय वैभवजी खेडेकर म्हणजे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेबांना ही उमेदवारी जाहीर व्हावी असं आमच्या सर्वांचा मानस आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठी हृदय सम्राट व आमचे दैवत सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आम्हाला योग्य ते न्याय देतील आणि आमची ही इच्छा देखील ते पूर्ण करतील. आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो की आम्ही जे तुम्हाला साकडं घातलं आहे देवीला, ते साकडं सन्माननीय राजसाहेबांनी आमचं पूर्ण करावं ही आमच्या सर्व कोकणवासियांची व महाराष्ट्र सैनिकांची मागणी आहे. येत्या 10 जूनला कोकण पदवीधर संघाची निवडणूक जाहीर झालेली आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांना ही उमेदवारी जाहीर व्हावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकणातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आम्ही सर्व पदाधिकारी हे त्यांच्याकडे साकडं घालून आणि मला खात्री आहे की 100% त्यांना ती उमेदवारी जाहीर होईल. कोकणातील फायर ब्रँड नेते अशी आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांची ओळख आहे. कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये तळागाळात संपर्क असणारे नेते आहेत. लोकांच्या समस्यांची जाण असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि मला खात्री आहे आमच्या सर्व कोकणातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विनंती आदरणीय राजसाहेब ठाकरे हे मान्य करतील आणि आदरणीय वैभवजी खेडेकर साहेबांचा हा विजय हा नक्की होईल आणि कोकणातून एक फायर ब्रँड असं नेतृत्व विधान परिषदेला नक्की जाईल अशी मला खात्री आहे की येत्या 10 जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघासाठी सन्माननीय वैभवजी खेडेकर यांना उमेदवारी द्यावी. एवढे 20 वर्ष राजकारण मी त्यांच्याबरोबर करतोय. खरोखर आनंद झाला की आपल्या नेतृत्वाला कुठेतरी न्याय मिळेल आणि आई जगदंबेचरणी मी हीच प्रार्थना करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हा विषय उचलून या पदवीधर मतदारसंघासाठी वैभवजी खेडेकर यांना महायुतीतर्फे उमेदवारी द्यावी आणि त्यांनी या विधानसभेमध्ये आमच्यासारख्या पदवीधरांचा प्रश्न उचलून धरावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीचं 7 तारखेला मतदान झालं आणि या मतदानामधला आजचा एक कौल जो आम्हाला तो दिसतोय तो निश्चितपणे हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय शिवसेना आपण बाळासाहेब ठाकरे आणि कोकणचं वेगळं नातं आहे आणि या कोकणाने आत्तापर्यंत शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे. मागील काळाचा विचार केला तर सुरेश प्रभूंना जनतेने निवडून दिलं शिवसेनेकडून. त्यानंतर विनायकराव साहेबांना 2014-2019 साली निवडून दिलं आणि 2024 सालच्या निवडणुकीमध्ये या मतदार निश्चितपणे माझ्या माहितीप्रमाणे 2.5 लाखाच्या फरकाने निवडून देतील हा मला विश्वास या ठिकाणी आहे. 62% मतदान झालेलं आहे. त्यातलं जास्तीत जास्त मतदान आणि मताधिक्य हे आम्हाला मिळेल आम्हाला विश्वास आहे. संघाचं मी नेतृत्व करतो त्या अनुषंगाने आज आपण विचार केला तर गेल्या 2019 सालच्या निवडणुकीमध्ये खासदार साहेबांना मताधिक्य मिळालं होतं 33,000चं. या निवडणुकीमध्ये निश्चितपणे दुप्पट 66,000च्या पुढं जाईन हा मला विश्वास आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी निश्चितच चौकार मारेन असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. पाहुयात काय म्हणाले डॉक्टर राजन साळवी. समोरचा पक्षाचा उमेदवार आमच्यासमोर कोणतरी येणार तो कोणी येऊ दे
माझा विश्वास माझ्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे, आम जनतेवरती आहे. माझ्यासमोर कोणी उमेदवार आला तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी चौकार मारणार, हा मला आत्मविश्वास आहे. तर किरण सामंत यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता असून किरण उर्फ भैया सामंत यांची इच्छा असल्यास राज्यसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे संधी देऊ, अशी माहिती आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी दिली आहे. किरण सामंत हे शिंदे गटाचे नेते आहेत. कोकणामध्ये त्यांचं निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं संपर्क आहे, चांगल्या तऱ्हेचं काम आहे असं माझं मत आहे. समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि ह्याच्यावरती ह्यात भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं राहणार. पण अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील, हा मला विश्वास आहे. देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसजवळ येतील किंवा काही काँग्रेसमध्ये विलीनही होतील, असं शरद पवार यांनी म्हटलंय. यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साहेबांचे स्टेटमेंट मी पहिल्यापासून फार जवळनं काम करणारा कार्यकर्ता आहे. फार जवळनं सगळ्या गोष्टी मी साहेबांच्या संबंधामध्ये पाहिलेल्या आहेत. साहेबांना ज्यावेळेस असं काही करायचं असतं त्यावेळेस साहेब सांगतात की मी हे माझ्या पद्धतीनं मला जे वाटतं ते मी केलं, परंतु आता माझी भूमिका ही आहे. त्यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय बोलावं, कधी कधी एक समरावस्था निर्माण करण्याच्या करता पण अशा प्रकारचे स्टेटमेंट येतात. त्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर आता उद्धवजींचा पण त्यांनी उल्लेख केला. मला नाही वाटत उद्धवजी त्यांचा पक्ष कधी काँग्रेसच्या मध्ये करतील. मी जे उद्धवजींना गेले 2.5 वर्ष जवळनं पाहिलेले मुख्यमंत्री होते, मला तिथं काम करण्याची संधी मिळायची आणि मी त्यांना जे अनुभवलं तो त्यांचा स्वभाव मी पारखलाय किंवा एकंदरीत त्यांचे कामाची पद्धत वगैरे ते बघता उद्धवजी असा काही निर्णय घेतील पक्ष विलीन करण्याचं तुम्ही म्हणताय, असं काही करतील असं मला अजिबात वाटत. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिळ धरणामध्ये आता अवघ्या 25% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय. हा उपयुक्त पाणीसाठा 15 जूनपर्यंत पुरेल असा दावा पालिका प्रशासनानं केलाय. पाणी टंचाई आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कधीही दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला जाऊ शकतो. त्या दृष्टीनं पालिकेचे नियोजन देखील सुरू आहे. रत्नागिरीला पाणी पुरवठा करणारे 3 जलस्रोत आहेत. त्यामध्ये शीळ, पानवल धरण तसेच नाचणे येथील तलाव यामधून पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी पानवल धरणाला गळती असल्यानं ते बंद ठेवण्यात आले, तर नाचणेतील तलाव आटल्यामुळे एकट्या शीळ धरणावर शहराची भिस्त आहे. गेल्या वर्षी या महिन्यात शहराला मुबलक पाणी पुरवठा सुरू होता. एप्रिल महिन्यात दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा एल निनोमुळे परतीचा पाऊसच झाला नाही. हा पाऊस झाला तर शीळ धरण 20 ते 25 दिवस भरून वाहते. त्यामुळे तेवढे दिवस पुढे उन्हाळ्यात शहराला चांगला पाणी पुरवठा होतो. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता 3.776 दशलक्ष घनमीटर आहे. परंतु यावेळी पाऊस कमी झाल्यानं फेब्रुवारीपासूनच धरणातील साठा मर्यादित झालाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरू होताच अवघ्या 1 मिनिटात त्या फुल झाल्यात. तर या गाड्यांची वेटिंग लिस्ट 1042च्या पुढे जाऊन ठेपली आहे. त्यामुळे दलालांमार्फत होत असलेल्या तिकीट आरक्षणांना आळा घालण्यासाठी याची चौकशी करावी अशी मागणी सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. रेल्वे गाड्यांचं आरक्षण फुल झाल्यानं आम्ही गणेशोत्सवासाठी गावी जायचं कसं असा प्रश्न प्रवासी विचारतायत. रेल्वेकडून 120 दिवस आधीच गाड्यांचं आरक्षण सुरू होतं. त्यानुसार यावर्षी गणेशोत्सवासाठी 4 मे रोजी 1 सप्टेंबरचा तिकीट बुकिंग सुरू झालं. काही मिनिटातच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाले आणि वेटिंग लिस्ट 1042च्या पुढे जाऊन ठेपल्याचं रेल्वे प्रवासी संघटनांनी सांगितलंय.
गणेश चतुर्थी सणाच्या निमित्तानं कोकण रेल्वे गाड्यांचे अवघ्या काही मिनिटातच आरक्षण फुल झाले, त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जाते। चाकरमानी ये-जा मोठ्या प्रमाणात करत असल्याने काही रेल्वे कायमच हाऊसफुल असतात, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडीपर्यंत कायमस्वरूपी गाडी सोडण्याची मागणी केली जाते। कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा पॅसेंजर, जनशताब्दी एक्सप्रेस अशा रेल्वे गाड्यांना गर्दी पाहून कायमस्वरूपी रेल्वे सावंतवाडीपर्यंत धावली पाहिजे। या रेल्वे गाड्यांना कायमच गर्दी असते। रेल्वे तिकीट आरक्षण असले तरी आरक्षण असलेल्यांना जवळपास वेटिंगवर असलेले प्रवासी बसतात, त्यामुळे आरक्षण करूनही प्रवाशांची गैरसोय होते। तसेच अचानक जाणाऱ्या, आजारी असलेल्या किंवा अन्य कारणांमुळे प्रवाशांना जावे लागते, त्यांना तिकीट कन्फर्म मिळत नाही, त्यामुळे त्यांची गैरसोय होते। कोकण रेल्वे कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करत नाही, तसे काही वेळा रेल्वे गाड्या उशिराने धावत असतात। कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरपर्यंत दुसरी एखादी एक्सप्रेस सोडून प्रवाशांना दिलासा मिळाला पाहिजे अशी मागणी केली जाते। 40% निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे 3 दिवसांपासून JNPA बंदरात 250 कंटेनरमध्ये 7000 टन आंबा अडकून पडला होता। अडचण दूर झाल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून कांदा विदेशात रवाना होण्यास सुरुवात झाल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्यानं अखेर केंद्र सरकारने तब्बल 150 दिवसांनी 40% निर्यात शुल्काची अट कायम ठेवून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे। यासाठी 3 मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेश देखील काढलाय, मात्र तो 7 मेच्या संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाईटवर अपडेट झालाच नाही। यामुळे JNPA बंदरातून निर्यातीसाठी पाठवलेले सुमारे 7000 टन कांदा असलेले 250 कंटेनर बंदरातील ठिकठिकाणच्या CFS परिसरात 3 दिवसांपासून अडकून पडले होते। बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन काजू पिकाची घटलेली उत्पादकता, त्यामुळे काजू बीचे गडगडलेले दर, यामुळे शेतकऱ्यांचं होणाऱ्या आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे काजू बीसाठी शेतमाल तारण योजना राबवण्यात येते। यावर्षी ही योजना राबवण्याबाबत जिल्हा कृषी उत्पन्न समितीचा निर्णय अद्याप तळ्यात मळ्यात आहे। येत्या 2 दिवसात निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात काजू उत्पादन शेतकऱ्यांनी कमी दरात काजू न विकता बाजार समितीकडे काजूबी तारण ठेवून कर्ज घेता येते। काजूबी नाशवंत नसल्यामुळे सुरक्षित राहते। 6 महिन्यात दर चांगला प्राप्त होताच काजूबी विकून बाजार समितीचे कर्ज परत फेडता येते। काजूबीसाठी शेतकऱ्यांना त्या दिवसाच्या बाजारभावाच्या कमाल 75% रक्कम तारण कर्ज देण्यात येते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।